बलाढ्य संघ पिसवली 40+ विपक्ष आपण पाहू शकता मोठा का 40+ मध्ये आपण मॅच पाहतोय. सलामीची जोडी आपण मैदानात दाखल झाली. नितीन आणि हरेशला आपण पाहू शकता. सामना सुरू होतो. डिस्प्ले कोमल पहिला चेंडू आपण बघितले तर डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये झेल सुटला गेलाय. प्रयत्न खूप चांगले केले. कोमल थोडस नाराज होतं. कोमलला माहिती आहे ना आज जो चांगला बॅटिंग करतो त्याचा झेल उडाला होता. अवघड झेल होता. प्रयत्न केले. दोनने खातं उघडलं तर मोठा संघाचा दोनने खातं उघडलं तर नितीन भोईरला आपण पाहू शकता. खूप चांगली बॅटिंग करतो नितीन. कोमल तो नितीन राईट आर्म ओव्हरकडे मारा करतोय. ओ चांगला चेंडू होता. फुलर लेनचा चेंडू ड्राईव्ह केलाय. एक्स्ट्रा कव्हर रिजन मधून चेंडू चाललाय. क्षेत्ररक्षक येतो. यावेळेला चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालंय. दोन्ही आपण त्या धावसं का पुढे सरकते. मोठा गाव संघाचे बरेचसे आपण इथे खेळाडू आले आहेत संघाला सपोर्ट करण्यासाठी. धावसंख्या धावपकाती 4. कोमल तो नितीन हो चांगला चेंडू होता. यावेळेला आतमध्ये आणलं होतं. पडल्यानंतर ब्रेक बघायला मिळालाय. थोडंसं आतमध्ये चेंडूला आणलं तर डॉट चेंडूची समाप्ती. पंचांची देखील चांगली कामगिरी राहिली. मंथन माळे असतील आपण अरविंद म्हात्रे एजी या नावाने देखील ते भरपूर परिचित. त्यांचं देखील आपण करूया हार्दिक स्वागत. हो चांगला चेंडू. यावेळेला आपण तर पंच केला होता. चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव इथे दुसरी होते का पाहायचंय. 2 झाले आहेत. मैदानात काय घडतंय बघा. चुकीला माफी नाहीये. आमच्या डाव्या बाजूला आपण तर मोठ्या गावचे भरपूर प्रेक्षक आले आहेत. त्यांचं देखील आपण करूया हार्दिक स्वागत. येणं गरजेचं आहे. गावचा संघ खेळतोय ना त्यामुळे त्याला सपोर्ट करणं फार गरजेचं आहे. आता इथून ट्रॉफी साठी लढत सुरू आहे. ट्रॉफीसाठी फार लढत मोठी असते. नितीन मात्र ट्रॉफी फार महत्वाची असते. ग्रामीणमध्ये ती किती क्रमांकाचे मिळाले ते महत्वाचं नाहीये. ट्रॉफी येणं फार गरजेचं आहे. ओ वाईडियरकरचा चेंडू. कोमल हिरवेला माहिती आहे ना थोडंसं पदत आली ते झालं नाही तर इथं आपण तशा प्रकारे चेंडू टाकले तर त्याचा फायदा येईल. सुरुवात चांगली झाली कोमलच्या माध्यमातून. कोमल गोलंदाजी मार्कॉस टाकला. नितीन ऑन साईडला पूल केलाय. डाऊन टी ग्राउंड मिड केला. चेंडू वेगाने चाललाय. भरपूर लॉंग चेस करावी लागणार आहे. मयूर आलाय. चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावा सहजतेने मिळतात. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता 8. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर थंडी थोडीशी वाढत चालली. आता दिनेश असं वाटतं कुठेतरी पाऊस पडलाय. तसं काय आपल्याला 8 पहिल्या षटकाच्या पाहिजे तर गोलंदाजी मार्कवर कोण येतोय. हरेश येतो आता स्ट्राईकला. गोलंदाजी मार्कवर येतो पिसोली 40+ संघाच्या माध्यमातून. निलेश पांचाळ येतो गोलंदाजी मार्कवर. सुनील भोईर नाही येत. नरेश नाही येत. बुम नरेश नाही येत. पिसोली मोठा गाव जर कोणी आला असेल मान्यवर तर या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक स्वागत. बुम नरेश नाहीये. सुनील नाहीये कारण शोज देखील सुरू आहेत. भरपूर कार्यक्रम सुरू आहेत. हळदी आहेत त्यामुळे ते कलाकार आहेत. ऑर्केस्ट्रामधील गायक आहेत आपल्या समाजाचे. निलेश गोलंदाजी मार्कॉस टाकला. हरेश ओ बागपट गेला. कट केला. यावेळेला चेंडू हवेमध्ये थोडस वळण घेतो चेंडू. 2 धावा कंप्लीट केल्या. त्यात तिसरी होते का पाहायचं आता. 3 धावा कंप्लीट केल्या. त्यात गुड रनिंग बिटवीन द विकेट. 11 धावा. दुहेरी अंकामध्ये धावसंख्या पोहोचली आहे. हरेश आणि आपण तर नितीन विकेटच्या मध्ये वेगाने धावतात. त्यांना माहिती आहे सिंगलला डबलला टिबल मध्ये कसं प्रकारे कन्व्हर्ट करायचं.
सेकोटी कोणी पेटवली बघा. निलेश गोलंदाजी मार्कवर राईट राऊंड विकेट मारा करतो. वैयक्तिक पहिले संघ दुसरे घेऊन आलाय. ओ लिडिंग एज झेलची शक्यता आहे. मॅचची गोल्डन विकेट मिळाली असती. झेल ड्रॉप. एसटी रक्षकाने मोठी चूक केली. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये. हरेचा झेल सोडला. सांगाव 40+ संघाने मॅच गमावावी लागली. इथे अरुणने झेल सोडलाय. नितीनचा पश्चात काय होतंय. नाही खलीलचा आम्ही मगाशीच अनाउन्समेंट केलंय. बिग सपोर्टर आहेत. खलीने सांगितले बाळू पाटील मला पुढच्याशी दहीहंडी फोडायला चालवायचे. कोणाची वाट लावायची. लोकांना चेंडू गेलाय. 2 धावा सहज त्याने पूर्ण केल्या. त्यात 2 धावा कंप्लीट केल्या. त्यात 14 धावसंख्येत आपण कधी पाहू शकता. नाही जबरदस्त मोठा गाव संघाचं कौतुक करेल. उंबारली 40+ संघाला पराभूत. काय बॅटिंग केली नितीनने. लाजवाब बॅटिंग केली. नितीन हरेचा कौतुक करेल. निलेश रटम राहून तिकडे मारा करतोय. ओ फटका चांगला यावेळेला मिड ऑफ वरून चेंडू चाललाय. लॉंग ऑफला 1 धाव कंप्लीट केली. 2 होतात का पाहायचंय. गुड रनिंग बिटवीन द विकेट. कोण म्हणले 40+ खेळाडू आहेत. आम्ही नेहमी म्हणतो ना 1 धाव संघासाठी 1 धाव आरोग्यासाठी. ना हरेचा फिटनेस बघा ना. स्लिम बॉडी आहे. रेग्युलर खेळाडूंनी बघून त्यांच्याकडे काहीतरी शिकलं पाहिजे. बघण्यासारखं शिकू. फिटनेस बघा ना किती चांगलं आहे ना. हल्लीच्या मुलांना पिझ्झा बर्गर जास्ती आवडतात. फॅट खा फ्लॅट राहा. पण इथं फॅट आपण आता फॅटच्या वस्तू खातात आणि जास्त बॉडी महिन्याभरात लगेच टेलरकडे जावं लागतं. ओ बॅकफुट गेलाय. स्क्वेअर कटचा लाजवाब फटका बघायला मिळालाय. क्षेत्ररक्षक आले होते. चेंडू मात्र सीमारेषा पार. चौकार. 20 धावा. हरेच खूप चांगल्या प्रकारे मारतो. पद्धतीने त्याचा वापर खूप चांगल्या प्रकारे बघायला मिळतो. 20 धावा धावफलकाती लागल्यात. मोठा गाव 40+ संघ दुसरी सेमी फायनल. इथून जो संघ जिंकेल तो चिकनकर 40+ संघावर फायनल खेळ. ओ फटका चांगला आहे. पुन्हा एकदा मिड ऑफ वरून चेंडू चाललाय लॉंग ऑफला. 1 धाव. गुड थ्रो. धावसंख्या 21. सतीश भोईर यांचं आगमन होतं. त्यांचं देखील करूया आपण हार्दिक स्वागत. त्यांना विनंती करतो या व्यासपीठावर यस जगदीश पाटील. त्याच दरम्यान प्रीतमजी भंडारी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा आपण सन्मान करू. मी निश्चित विशालदादांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. पाणी घेऊन जायचं लवकर. पाणी स्पेशलिस्ट बोलाल तर सुदर्शन आहेत. सुदर्शन काय मॅसेज देतात हे त्यांनाच माहिती. शिबू नाही थोडंसं नाही उपयुक्त मॅसेज असतं रामदादा त्यांचं. म्हणजे गाळलेली जागा भरा. काय हरकत नाही. सर्व खेळाडू आमचे मित्र आहेत. फिटनेस बघा ना काय. स्लिम बॉडी. मला वाटतं हे फक्त सलाडच खात असतील. नाही हे सर्व खेळाडूंना दिनेश आमचेच खूप चांगले मित्र आहेत. कारण का ह्यांचं आपल्याला प्रेम मिळालंय म्हणून आपण डे नाईट समालोचन करून सुद्धा आपल्याला आवाज बसत नाही काही बसत नाही. ह्यांचा आशीर्वाद आहे आपल्या मागे. असाच आशीर्वाद त्यांचा राहू दे आपल्या मागे. नाही मला वाटतं कोणतरी मोबाईल कानाला लावून म्हणजे बक्षीस आलंय. अजय आणि बाला मात्र यांच्याकडून 3 चेंडू 3 षटकार 1,500 रुपये. 3 चौकार 3 बॉल 3 षटकाराला 3,000 आणि 3 चेंडू 3 चौकार आपण तर 1,500. क्या बात आहे. नाही तापू दे काय आता. सिबू जरी खिशात पैसे नसते पण फोन पे आहे ना, गुगल पे आहे ना. निरंकार येतोय. हो चांगला चेंडूचा बॅकफुट गेला. कट केलं यावेळेला. क्षेत्ररक्षक त्यांना बीट केले.
चेंडू चाललाय पॉइंटच्या दिशे आपण तर सीमेरेषेकडे दिशेने 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. धावसंख्या धापलका 23. धावा धापलकाती लागल्यात. 3 षटकाराला आपण 3,000 रुपये, 3 चौकाराला 1,500 रुपये. पाला आणि कोणी निरंकार ओके चलाय, उंच गेलाय, झेलची शक्यता आहे, कोमल आहे, चूक होणार नाहीये. मिड विकेटला अप्रतिम झेल घेतलाय बॅटर बाद. याऊ बर्डे गावात आमदारच्या शेक ठेवलाय हो मानाचा. याऊ बर्डे गावात आमदारच्या शेक ठेवलाय हो. थँक्यू. आमदार चषक, आपला आमदार, आपला खासदार अंतिम दिवस आणि अंतिम टप्प्याच्या दिशेने आपण वाटचाल करत होतो. सुभाष मुंडे एक चांगला बॅटर आहे. काय जबरदस्त कामगिरी केली आज. पुन्हा एकदा मोठागाव फुटी प्लस संघाने 2 प्रमुख खेळाडू नाहीयेत, निलेश नाहीये, दत्ता नाहीये, पण त्यांची अनुपस्थिती जाणवू दिली नाहीये. खास करून मी कौतुक करेल नितीनचं. जबरदस्त संघाला लीड केलं त्यांनी. खूप चांगल्या प्रकारे संघाला आपण तर त्यांनी बांधणी केलेली होती आणि हा संघ खूप चांगल्या प्रकारे चालवला. मी तर म्हणेल त्यांनी धावसंख्या खूप चांगल्या प्रकारे चेस देखील केली. हा चेंडू स्वीप करायचा पायचीचं स्ट्रॉंग अपील होतं यावेळेला. बॅटर बाद होतो इथे. माननीय विश्वनाथ भोईर साहेब आमदारच्या शेक यो ठेवलाय. माननीय विश्वनाथ भोईर साहेब आमदारच्या Thank you, शेक thank you. यो ठेवलाय. म्हात्रे आले. नितीन भोईर आणि नितीन म्हात्रे ही जोडी मैदानावर नाव सेम आहेत, फक्त आडनावं चिंचित. पारितोषिक लावला तिथून मात्र धावाच येत नाहीत. 3 षटकाराला 3,000 रुपये, 3 चौकाराला 1,500 रुपये. चांगली गोलंदाजी करतो निरंकार. विकेट हॅट्रिकची संधी आहे. या स्पर्धेत पहिली हॅट्रिक नोंदवली संदीप आत्माराम पाटील यांनी. गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता यावेळेला निरंकार. स्ट्राईक केला नितीनला आपण पाहू शकता. 30 षटकात पुढचा चेंडू राईट अप ऊर्ध्वकडे मारा करतोय. फुलटॉस टायमिंग होत नाही चांगलं. 1 धाव कंप्लीट केली पाहिजे. 2 होत आहेत का? नितीनने सांगितलंय, कॉल दिलाय, 2 धावा कंप्लीट केल्यात आहेत. 3री होते का पाहायचंय. 2च धावा. नितीन म्हात्रे धावणं फार गरजेचं. 3 भोईर बघा ना काय धावतायत. बॅटच्या संपर्कात चेंडू आला आता. मंथन माळीने जबरदस्त पंचगिरी केली. काही प्रेक्षक बघा आपल्या टेकडीवर बसून आनंद घेत आहेत. मला वाटतं ग्रामस्थ आहेत, मडे गावचे किंवा क्रिकेटचे चाहते आहेत, क्रिकेटचे प्रेमी आहेत. काहीतरी विचार चाललाय त्यांचा. ओ फटका चांगला आहे. लॉंग आपला क्षेत्ररक्षक आहे. गुड कॅच. बॅटर बाद. बिग विकेट. मंगेश येतोय. नितीनचा फटका खूप चांगला. लॉंग ऑफला खूप चांगला झेल घेतलाय.
काही प्रेक्षक बघा मनसोक्त आनंद घेतात क्रिकेटचं. मंगेश भोईर, 2 भोईर बंधू आता मैदानावर. पटका खूप चांगला होता नितीनचा. पंचवीस धाव संख्या दाखल आपण पाहू शकता. मोठा गाव 40+ संघ निलेश भोईर आलेत. निरंकारनी चांगली गोलंदाजी केली या षटकामध्ये आतापर्यंत. 4 धावा देऊन 3 गडी बाद केले. काय वापसी केली बघा. ओ चांगला चेंडू, खूप चांगला चेंडू. बॅकफुट गेले होते, कट करायचं होतं, चेंडू पडल्यानंतर खाली राहिलाय. डॉट चेंडूची समाप्ती. अंतिम षटक आता कोण घेऊन येतो पाहायचंय. बरोबर 2 10 कमीत एकूण आपण 25 धावा. 3 षटकाराला सतीश भोईरकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. मोठ्या गाव संघाला सुवर्ण संधी बघा. जर 3 षटकार मारले तर पारितोषिक 1000 रुपये देखील आहे. आणि त्यांच्या माध्यमातून देखील मोठ्या गावच्या आपण तर एका प्रेक्षकाने देखील पारितोषिक लावलेले 3000 म्हणजे एकूण 4000 मिळतील. मोठा गावचे प्रेक्षक देखील भरपूर प्रमाणात आले. तर मोठा गाव संघ जेव्हा जेव्हा खेळतो रेग्युलर असतो 40+ या गावातून क्रिकेटला भरपूर सपोर्ट केलं दिले गेलेले. कारण का जे खेळाडू रेग्युलर खेळले तेच 40+ मध्ये आले. हरेश यांचे सुपुत्र देखील बघा सामना एन्जॉय करतात, सामना पाहायला आल्यात. गोलंदाजी मार्क होतं. अंतिम षटक गणेश माळी आले. स्ट्राईक एंडला बॅटर आपण पाहू शकता यावेळेला. नितीनला इथून चांगली बॅटिंग करावी लागणार आता. 40-35 धावा झाले ते मजा येईल मॅच मध्ये. गोलंदाजी चांगली आहे संघाकडे देखील. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता यावेळेला. पूल करायचा 1 धाव मिळते. धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता यावेळेला 22च्या स्वरूपात 1 धाव मिळते. गणेश गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईक एंडला आपण मंगेशला पाहू शकता. मंगेश काय करतो पाहिजे. इथून 5 चेंडूमध्ये त्याला मोठे फटके मारावेच लागणार आहेत. गणेश माळी पूल करायचं होतं यावेळेला. 1 धाव इथे कंप्लीट केली जाते. यष्टी रक्षकाला माहिती आहे निलेशला काही इथून घाई करायची नाहीये. सिंगल डबलने काही बिघडणार नाहीये. कारण का जास्तीत जास्त इथून जर सिंगल आल्या तर आपण तर उर्वरित चेंडू बाकी आहेत. 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. 4 चेंडूमध्ये 4 सिंगल येऊन काही फरक पडणार नाहीये. मोठे फटके मारावेत लागणार आहेत. नितीनकडे ती क्षमता आहे. गणेश काय केलं. हा चेंडू बघा 95ची खूण करतात. येणारा चेंडू फिट. 28 धावा. 28 धावा फ्रीट. आता 4थ्या षटकात पुढचा चेंडू. गणेश फटका बनवलाय. चेंडूला पाठवून दिलाय लॉंग लेगच्या दिशेने. आउटफील्ड पास आहे. चौकार. संख्या 32. अजूनही 3 चेंडू बाकी. इथून जर अजून 1-2 चौकार आले तर मॅच मध्ये मजा येईल. 40 धावा. मग विलासचं एक षटक चांगलं असणार. विलास भोईरचं षटक आहे. महेंद्रचं षटक आहे. महेंद्र महात्रे देखील आपण पाहू शकतो. एक चांगला गोलंदाज या संघाचा. चुडंबोलीची स्पर्धा आठवते. उंबरली संघाविरुद्ध काय षटक हाताळलं होतं. चुडंबोलीच्या संघ मैदानावर संघ चॅम्पियनशिप देखील पटकावली होती. गणेश पुढे गोलंदाजी मार्कॉस टाकला. नितीनला आपण पाहू शकता. हो फुलर लाईनचा चेंडू होता. बॅटमधून निघून जातो. यावेळेला डॉट चेंडूची समाप्ती होते. डॉट चेंडू
इथे आपण बरे तर शांत ठेवतो बॅटरला. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. नितीन प्रयत्न करतोय पण मोठे फटके आले नाही आता त्याच्या बॅटमधून. टॉस जिंकला पिसोली 40+ संघाने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. अहमद केले मोठा संघाला फुल टॉस. चेंडू चालला यावेळेला डीप पॉइंट सी मारशा पार जातो का पाहायचंय. आउटफील्ड फास्ट आहे चेंडू सी मारशा पार चौकार. अंतिम चेंडू 36 3-6. अंतिम चेंडू गणेश नितीन. चांगला चेंडू तर हा देखील खोल टाकला होता. एक धाव इथे कंप्लीट केली जाते. एकच धाव संख्या धाव फलकात्यावर पाहू शकता. 37-38 धावांचं लक्ष. आणि 38 धावांचं लक्ष. 9.5च्या सरसरीने धावा करायच्या आहेत मेगा फायनल मध्ये पोहोचण्यासाठी. पिसवली 40+ संघाला चला चिकनगडच्या कॅप्टन आमच्या मुख्य व्यासपीठावरून थांबायचंय.
थँक्यू सो मच भाऊ पाटील. सेमीफायनलचा हा मुकाबला तुम्हाला पाहा मिळतोय. सेकंड सेमीफायनल सतीश भोईर यांच्या वतीने विकेट हॅट्रिकसाठी 1000 आहेत आणि त्याचबरोबर किरण भोईर यांच्याकडून मंगेश भोईरला विलास भोईरला 5000 रुपये आहेत विकेट हॅट्रिकसाठी. चला गेमी जाऊन करा. एकूण लक्ष्य टार्गेट आहे ते 38 धावसंख्येचं 38 38 धावा बनवायच्यात. पहिलाच बॉल वाईट. सतीश भोईर यांच्याकडून लागोपाठ 3 षटकार 1000 आहेत आणि लागोपाठ 3 विकेट 1000 आहेत. पहिला चेंडू वाईड आलाय. विलास विकेट करण्याचा प्रयत्न. बॉल हवेत आहे. नितीन आल्या चेंडूवरती. तोपर्यंत 1 धाव. जो जिंकेल तो मेगा फायनलमध्ये पोहोचेल. ऑलरेडी चिकनगड संघ मेगा फायनलमध्ये पोहोचलाय. हो यावेळेस चांगला बॉल होता. पहा मिळतो आपल्याला. पडल्यानंतर थोडासा बॅकफुटला जाऊन पंच करत होता. बॅकफुट पंच. फलंदाज कोमल आहेत स्ट्राईक वरती आणि मयूर माळी नॉन स्ट्राईक एनलाई सलामीची जोडी. टार्गेट आहे त्या 38 धावसंख्येचं. पिसवलीच्या विरोधात मोठागाव संघ सेमीफायनल सेकंड सेमीफायनल मॅच आहे. पुन्हा एकदा लेटिंग आहे. चेंडू पाठीमागे चाललाय. डायरेक्ट हिट द्यायचं होतं मात्र देऊ शकले नाहीयेत. चांगला मॅच या दोन संघामध्ये पाहायला मिळतोय. आता लक्ष जरी कमी असलं तरी सुद्धा त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना मात्र धाबा काही सामन्यामध्ये पाहिल्या आपण आल्याच नाही आहेत. मागच्या मॅचमध्ये सुद्धा 50 पेक्षा जास्त धाबा आल्या चिकनगर आणि सागावच्या मध्ये. फुल टॉस. बॉल हवेत आहे. फिल्डर दूरवरती आहेत आणि तोपर्यंत 2 धावा. नो बॉल. अंपायर्स कॉल नो बॉल. रिव्ह्यू. चला आता रिव्ह्यू घ्यायचंय. बॅटर सतीश भोईर यांच्याकडून 1,500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. लागोपाठ 3 षटकार लागोपाठ 3 विकेट.
नो बॉल आहे. चला भरपूर कमरेच्या वर होता चेंडू, पाहतो आपल्याला नो बॉल आलाय आणि 2 1+2 3 धाबा एकूण फ्री हिटचा बॉल आहे. साईनाथ पाटील यांच्या वतीने 3 षटकाराचे 1000 आहेत. बिग हिट, फटका चांगला, डीप मध्ये फिल्डर दूरवरती आहेत. चेंडू चाललाय, दुसरा टप्पा घेत असताना सीमा पार चौकार, 4 धाबा. सतीश शेट भुईर यांच्या वतीने 3 षटकार 1,500 आहेत आणि 3 विकेट 1,500. चांगला बॉल पडल्यानंतर थोडासा खाली राहिलाय. डॉट बॉल येत असताना मयूर माळीला पाहतो स्ट्राईक वरती. बॅटच्या रडार मध्ये आला, फेकून दिला डीप मिड विकेटच्या वरून, षटकार, गुड शॉट. फायनलचा मॅच खेळवायचा आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 16 आल्या, आता समीकरण पहा मिळतो 18 बॉल 22. 18 बॉल 22 करायचे आहेत आता या मॅच मध्ये. महेंद्र म्हात्रे गोलंदाजी मार्क वरती आल्यात आणि कोमल हिरवले स्ट्राईक वरती पाहतोय. फटका चांगला आहे, स्टॅन अँड डिलिव्हर, 1 बाउंड 4, गुड शॉट. सतीश शेठ भोईर यांच्या वतीने 2,000 रुपयात विकेट हॅट्रिक आणि लागोपाठ 3 षटकार. ओ चांगला फटका एक्झिक्यूट केला, चेंडूला सरळ सरळ बॅटने बॅक. चौकार आले, मागच्या काही चेंडूवरती चांगले फटके आले, कारण चौकार षटकार येत असताना पुन्हा एकदा उडवलाय षटकार, 6 धावा.
मागे आटोक्यात आला. आता धाबा झाल्या ते एकूण 8 डाब्याची गरज आहे. चला चिकनगडचे कॅप्टन सतीश शेठ एक दानशूर दाते सतीश शेठ भोईर यांच्या वतीने लागोपाठ 3 षटकार. आता गरज नाही, आता त्यांनी सुद्धा पारितोषिक लावलं होतं सतीश शेठ भोईर यांच्या माध्यमातून. लागोपाठ 3 चौकार 3 षटकार 3 विकेट साठी 2,000 रुपये. एक दानशूर दाते आणि नेहमीच मदतीचा हात देणारे ते व्यक्तिमत्व सतीश शेठ भोईर. हा आमदार चषकाचे मुख्य आयोजक. आता जो 4 नाईटची स्पर्धा झाली त्या स्पर्धेचे आयोजक आमदार चषकाचे सतीश शेठ भोईर यांच्या वतीने पारितोषिक लावलं गेलंय. आणि आता चेंडू डॉट आलेत 2, त्यामुळे आता 8 डाबा बडवायच्या. 13 मध्ये 8, 13 बॉल 8. पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न. चेंडू गेला डॉट. ओव्हर झालाय. तर 3 चेंडू डॉट आले, त्यामुळे आता चेंडू शिल्लक आहेत ते 12 करायचे आहेत ते 8. नको निलेश राहता, हे निलेश नको राहता, काही काम आहे आता उगाच टाइमपास. चला 8 डावा बनवायचे आहेत. फिल्डिंग लाभा लगेचच. त्यानंतर मेगा फायनलचा मॅच होईल. 2 संघामध्ये ऑलरेडी चिकनगड संघ पोहोचलाय मेगा फायनलमध्ये आणि याच्यातील विजेता टीम त्यांच्यामध्ये मेगा फायनलचा मॅच होईल आमदार खासदार चषकाचा. गोलंदाज हरेश मात्रे. बारा चेंडू 8. बॅकपडला जाऊन कट करायचा होता. एकेरी धाव मिळाली. स्ट्राईकवरती कोमल हिरवाले आल्यात आता. मगाशी मात्र त्याच्या बॅटमधून चांगले चौकार षटकार आले. एक षटकार मयूरच्या बॅटमधून सुद्धा पाहिलं आपण. बिगेट करायचं होतं. चेंडू डॉट जात असताना पाहतो आपण. पुन्हा एकदा वन्स अगेन कोमल करतोय काय. चेंडू भरपूर डॉट काढल्यात. आता चेंडू शिल्लक आहेत ते 9 बनवायचे आहेत ते 7. 9 चेंडू 7. मागचे 5 चेंडूवरती एकच धाव आली आहे. 5 चेंडू डॉट केला कोमल. हा 2 षटकार मारले तरी सुद्धा 500 रुपये. सतीश शेठ भोईर उद्योजक यांच्या वतीने आताचा फटका. बॉल अब येत आहे. फिल्डर दूरवरती आहेत. कॅच नाही मिळणार. मात्र 2 धावा. 2 धावा मिळत असताना अद्याप आता 5 धावसंख्येची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत ते
8 बनवायचे आहेत 5. एक षटकारच जरी आला तरी सतीश शेठ भोईर यांच्या वतीने कॅश प्राइज आहे. 4 चौकार. स्कोर लेवल. स्कोर इज लेवल. विजयासाठी आवश्यक धाव आणि विजयाची धाव एकपटली जातोय. संघ गावदेवी पिसवली संघ पोहोचलाय फायनल मध्ये आणि आता फायनल होईल आई गावदेवी जय मसोबा चिकनगरच्या विरोधात पिसवली संघ. या दोन संघामध्ये मेगा फायनलचा मॅच होईल. चला टॉस साठी या दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस करू आपण. गोलंदाज निरंकार भोईर ठरलाय सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. निरंकार भोईर. निरंकार भोईर ठरतोय सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आणि जीवन भंडारी यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच देऊ. जीवन भंडारी आणि टॉस सुद्धा करूया आपण.